श्री स्वामी समर्थ यांच्या 50 महत्त्वाच्या गोष्टी जे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणेल. नंबर 1, जेवण झाल्यानंतर ताटात हात धुवू नका. नंबर 2, ताटात खरकटे अन्न कधीही सोडू नका. नंबर 3, जेवणाचे ताट नेहमी चटईवर किंवा टेबलावर आदराने ठेवा. नंबर 4, जेवल्यानंतर ताट कधीही किचन स्टँड, बेड किंवा टेबलाच्या खाली ठेवू नका आणि वर देखील ठेवू नका. नंबर 5, रात्रीच्या वेळी घरामध्ये खरकटी अन्नाची भांडी ठेवू नका. नंबर 6, एकत्र जेवण्यापूर्वी देवाचे नामस्मरण करा आणि कुटुंबासोबत एकत्र जेवण करा. नंबर 7, जेवताना बोलू नका किंवा रागवू नका. नंबर 8, जेवताना विचित्र आवाज करू नका. नंबर 9, रात्रीच्या वेळी तांदूळ, दही आणि सतूचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो. ज्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो त्यांनी रात्रीचे सेवन करू नये. नंबर 10, अन्न नेहमी उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून घ्यावे. शक्य झाल्यास स्वयंपाकघरात बसूनच जेवावे. याने राहूला शांतता मिळते. शूज आणि चप्पल घालून अन्न कधीही खाऊ नका. नंबर 11, सकाळी तोंड न धुता चहा किंवा पाणी कधीही पिऊ नका. नंबर 12, गाय व ब्राह्मण इत्यादींना खरकट्या हाताने स्पर्श करू नका. नंबर 13, नळातून टपकणारे पाणी हे आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे. लवकरात लवकर टपकणारा नळ दुरुस्त करून घ्यावा. नंबर 14, घरातील कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर तेही दुरुस्त करा. नंबर 15, अन्नाचे ताट नेहमी एका हाताने धरा. असे केल्याने अन्न प्रेत योनीमध्ये जाते. नंबर 16, परस्पर प्रेम टिकवण्यासाठी एकमेकाच्या भावना समजून घ्या आणि घरातील सदस्यांना ऐकून समजून घ्या. तुमच्या विचारानुसार घर चालवण्याचा प्रयत्न करू नका. सर्वांचा आधार घ्या. नंबर 17, झाडू अशा जागी ठेवा की कोण्या पाहुण्याची नजर पडू शकणार नाही. नंबर 18, ब्रह्ममुहूर्तावर आणि संध्याकाळी झाडू नये. नंबर 19, घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. नंबर 20, घराचे चारही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत आणि विशेषतः ईशान्य कोपरा, उत्तर आणि वायव्य दिशेला नेहमी स्वच्छ ठेवा आणि उघडे ठेवा. नंबर 21, बेडखाली झाडू ठेवू नका. नंबर 22, दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवणे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जात नाही. त्यामुळे ही दिशा रिकामी ठेवू नये. नंबर 23, घरामध्ये काळा, कथ्था, जांभळा असे रंग वापरू नयेत. तसेच अशा घरात पडदे किंवा भिंतींना रंगसुद्धा देऊ नये. नंबर 24, घरामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जिने बनवा. ईशान्येला कधीही जिने करू नका. नंबर 25, घराच्या भिंतीवर, छतावर किंवा फरशीवर तडे पडू देऊ नका. तडे दिसल्यास त्वरित दुरुस्त करा. घरातील भेगा अशुभ मानल्या जातात. नंबर 26, दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका. नंबर 27, घरातील स्त्रीचा आदर करा. नंबर 28, पॅन्टच्या मागच्या खिशात पर्स किंवा पैसे ठेवू नका. नंबर 29, शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर तो त्वरित शिवून घ्या. नंबर 30, दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. नंबर 31, खोटे बोलण्याने तुम्हाला मिळालेले आशीर्वाद निघून जातात, म्हणून कधीही खोटे बोलू नका. नंबर 32, कोणत्याही प्रकाराची नशा करू नका. नंबर 33, केस आणि नखे लांब ठेवू नका. नंबर 34, कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. नंबर 35, शरीराचे सर्व उघडे भाग दिवसातून 3 वेळा सकाळ, संध्याकाळ आणि दुपारी पाण्याने धुवा. नंबर 36, पूजेच्या ठिकाणाव्यतिरिक्त घराच्या इतर कोणत्याही भागात देवतेची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. नंबर 37, घरामध्ये किंवा घरात कुठेही कोळ्याचे जाळे बनवू देऊ नका. नंबर 38, कोणत्याही देवतेची 2 चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर असतील. देवतेचे चित्र कधीही नैऋत्य कोपऱ्यात लावू नका, अन्यथा कोर्ट कचेरीमध्ये अडकण्याची शक्यता असते. नंबर 39, घरात कधीही कचरा किंवा घाण साचू देऊ नका. नंबर 40, बांबू कधीच छतावर ठेवू नका आणि निरुपयोगी वस्तूही छतावर ठेवू नका. नंबर 41, कष्ट करूनही पुरेसे पैसे मिळत नसतील तर दर शनिवारी काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाने बनवलेली भाकरी खायला द्या. नंबर 42, अगरबत्तीचे 1 पॅकेट आणि परफ्यूमची बाटली देखील तिजोरीत ठेवता येते, जेणेकरून त्यांच्यामध्ये सुगंध कायम राहील. नंबर 43, पिवळ्या कपड्यात हळदीचा 1 गोळा बांधा आणि तिजोरीत काही चांदीची नाणी आणि तांदूळ ठेवा. नंबर 44, देवतेला अर्पण केलेली फुले आणि हार सुकल्यानंतर घरात ठेवू नका. नंबर 45, रोज रात्री झोपण्यापूर्वी हातपाय चांगले धुवा. असे केल्याने नकारात्मकता दूर राहते. नंबर 46, वास्तुशास्त्रानुसार गरिबी घाणीतही राहते, त्यामुळे नेहमी स्वच्छ कपडे घाला. नंबर 47, पैशाचा फालतू खर्च टाळण्यासाठी रात्री झोपताना आपले डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवावे.
यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. नंबर 48, सकाळी उठल्यानंतर तुमचं अंथरूण असंच सोडू नका. नंबर 49, जर तुम्ही तुटलेल्या वस्तू वापरत असाल तर ते तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित समस्या निर्माण करते. नंबर 50, जे लोक त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात त्यांना त्यांच्या आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.